गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. श्री गुरु काका आणि समोर बसलेले श्रोते, समर्थरूप श्रोते, या दोघांना वंदन करतो आणि आजच्या अभ्यासाला सुरुवात करतो. या 16व्या दशकामध्ये आपल्याला पहिले 3 समास सांगितलेत आणि ते स्तवनाचे आहेत. आणि स्तवन शब्दामध्ये आपण एक विचार केलेला आहे की मी एखाद्याचं जेव्हा स्तवन करतो, मी माझ्या श्रीगुरूंचं स्तवन करतो, तेव्हा त्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करीत असतो. आणि कृतज्ञता या शब्दामध्ये ते जे सांगतील त्याप्रमाणे मी एक आचरण करण्याचा एक प्रयत्न करत असतो. म्हणून माझे श्रीगुरु हे मला आराध्य दैवत असतात. समर्थांचंही म्हणणं आहे की माझे गुरु कोण आहेत, तर ते प्रभू श्रीरामच आहे आणि समर्थांचं आराध्य दैवत सुद्धा प्रभू श्रीराम आहे. अशा पद्धतीने जेव्हा कृतज्ञता प्रगट करायची वेळ येते त्यावेळी हे जे वाल्मिकी स्तवन असा जो विचार मांडलाय, तर या प्रभू श्रीरामाचं चरित्र लिहिणारे श्री वाल्मिकी ऋषी, त्यांचा थोडासा एक परिचय दिलेला आहे, त्यांनी केलेल्या कार्याचा विचार दिलेला आहे आणि त्यांनी प्रभू श्रीरामाचं चरित्र लिहिलं, हा मूळ मुद्दा आहे. आणि म्हणून श्री समर्थ सद्गुरु रूप असलेले समर्थ आपल्या पुढे त्यांचं स्तवन करतायत, वाल्मिकी ऋषींचं स्तवन करतायत, हा त्यातला भाग आहे. आणि ते स्तवन आपल्याला समर्थ रामभक्त असल्यामुळे ते अतिशय म्हणूया उघडपणे, अतिशय म्हणूया प्रगटपणे करतायत. ही एक भूमिका आपल्याला त्यांची मान्य करावीच लागेल. पहिल्याच ओवीमध्ये ते असं म्हणतायत, धन्य धन्य तो वाल्मिक ऋषी माझी पुण्यश्लोक, जयाचेने हा त्रिलोक्य पावन झाला. कारण हे वाल्मिकी ऋषी, म्हणजे आता इथे ऋषी म्हटलंच आहे की वाल्मिकी ऋषी हे काय झाले, खूप धन्य आहेत. आणि धन्य आहेत या शब्दाचा अर्थ त्यांचं कौतुक करतायत असं नाहीये, तर ती कृतज्ञतापूर्वक धन्यता व्यक्त करतायत श्री आपले समर्थ महाराज. आणि ते म्हणतायत की या श्रीराम चरित्रामुळे मला जयाचेन हा त्रिलोक्य पावन झाला. पावन झाला या शब्दाचा अर्थ या वाल्मिकी ऋषींमुळे प्रभू श्रीरामांचं चरित्र आमच्या पुढे आलं आणि चरित्र आल्यामुळे प्रभू श्रीराम कसे कसे वागले प्रत्येक प्रसंगात ते आमच्या पुढे आलं आणि आम्हाला त्याचा मागोवा घेता आला. आणि अशा पद्धतीने आम्हीही धन्य होण्याची एक व्यवस्था प्रभू श्रीरामाच्या चरित्र लिहिण्याच्या निमित्ताने श्री वाल्मिकी ऋषींनी आपल्या पुढे केली आहे. ही एक भूमिका इथे या ओवीच्या निमित्ताने मांडली. आणि मग पुढे म्हणतायत, नसता रघुनाथ अवतार नाही पाहिला शास्त्राधार, रामकथेचा विस्तार विस्तारिला जे. नसता रघुनाथ अवतार याचा अर्थ रघुनाथ प्रभू श्रीरामाचा अवतार नसता तर असो नाहीये, अवतार नसताना म्हणजे अवतार झालेला नसताना प्रभू श्रीरामाच्या अवतार कार्याचं जे सगळं चरित्र आहे ते श्री वाल्मिकी ऋषींनी लिहिलं, हा मूळ मुद्दा आहे. नाही पाहिला शास्त्राधार, कुठेही शास्त्राचा अभ्यास वगैरे हा केलेला नव्हता, पण ते इतके पावन झालेले होते वाल्मिकी ऋषी की त्यांनी सहजपणे त्या ओळी लिहिल्या आणि प्रभू श्रीरामांना रामकथेचा विस्तार विस्तारिला जेणे या शब्दामध्ये आपल्याला एक गोष्ट मान्य करावी लागेल की वाल्मिकी ऋषींनी चरित्र लिहिलं आणि प्रभू श्रीराम तसं तसं वागले. हा मूळ मुद्दा आहे की ते तसं तसं वागले आणि ते मात्र समर्थांचे श्रीगुरु आहेत. म्हणजे लक्षात घ्या की प्रभू श्रीराम वाल्मिकी ऋषींचा मान ठेवून त्यांनी जसं चरित्र लिहिलं तसे ते वागले आणि आपण मात्र आता प्रभू श्रीरामांचा आदर्श घेऊन श्री समर्थांचा आदर्श घेऊन ते कसे कसे वागले त्याच्या 2 पैसे तरी आपण वागण्याचा प्रयत्न केला तर आपण आत्मरूप होऊन जाऊ, म्हणजे सगुण श्रीरामाशी एकरूप होऊन जाऊ. ही भूमिका आपल्याला समर्थांना समजावून सांगायची आहे. म्हणजे ते मला समजावून सांगत आहेत हा विचार आपल्याला करावा लागेल. मग ते यांचं चरित्र सुरू केलं सांगायला आणि मग ते 8व्या ओवीच्या निमित्ताने म्हणतात, पूर्वी केली दुष्टकर्मे परी पावन झाला रामनामे, नाम जपता दृढ नेहमी पुण्य सीमा सांडिले. पूर्वी खूप त्यांनी पाप केली, वाटमारी केली, रांजण भरले त्यांनी, त्या दगडांनी टाकलेले जे होते
एक मारला व्यक्ती की तिथे एक दगड टाकायचे, ते छोटे छोटे दगड असे रांजण भरलेले होते. पण मूळ मुद्दा काय झाला, ते आपले नारद महाराज भेटले, त्यांनी रामनामाचा जप दिला आणि रामनामाचा जप त्यांनी केला. मुख्य मुद्दा काय आहे की त्यांनी विचार नाही केला. त्यांनी सांगितलं नारद महाराजांनी दिला आहे, नारद महाराज माझे गुरु आहेत, आता मी त्यांना फॉलो करणार. आणि त्याप्रमाणे त्यांनी जप केला आणि त्या जपाच्या पुण्याने सगळं जे म्हणूया केलेला पापाचा जो विचार होता तो शांत झाला. मूळ मुद्दा आहे अगणित पुण्य त्यांच्या अंतःकरणात प्रगट झालं, म्हणजे त्यांच्या म्हणूया शरीराच्या निमित्ताने प्रगट झालं. पण त्यांनी नाम कसं म्हटलं तेही त्यांनी इथं सांगितलं. उपराटे नाम म्हणता वाचे, पर्वत फुटले पापांचे, ध्वज उभारले पुण्याचे, ब्रह्मांड वरुते. मुख्य उपराट्या नामासाठी असं म्हणलेलं आहे की वाल्मिकी ऋषींनी राम राम असा जप न करता मरा असा केला. पण ऑनेस्टी होती, प्रामाणिकपणा होता. आणि प्रामाणिकपणा असल्यामुळे प्रभू श्रीरामांना म्हणजेच भगवान विष्णूंना त्यांचा मागोवा घ्यावा लागला. म्हणजेच त्यांचे काय झाले, ध्वज पुण्याचे उभारले. मुख्य मुद्दा काय आहे, पर्वत फुटले पापांचे. श्री ज्ञानदेव महाराज तसंच म्हणतात की पापाचे कळप पळती पुढे. संचित पाप जे आहे ते जर जळून जायचं असेल तर नामस्मरणाशिवाय आपल्याला पर्याय आहे काय. म्हणून वाल्मिकी ऋषींच्या स्तवनामध्ये आपल्याला दोन बाजू स्पष्ट दिसतात की अत्यंत पूर्वीचं जीवन एका टोकाचं होतं, पण ते टोकाचं झालेलं जीवन ते विसरले, म्हणजे बाजूला झाले आणि येरी मोहरे झाले. येरी मोहरे झाले, तमोगुणातनं सत्वात आले. आणि सत्वात आल्याबरोबर त्यांनी जे काय चिंतन केलं रामनामाचं, त्या रामनामाने ते सहज तरून गेले. म्हणून हा वाल्मिकी स्तवनाचा विचार आपल्या पुढे मांडलाय की त्या निमित्ताने आपल्याला प्रभू श्रीरामांचं चरित्र कळेल, वाल्मिकी ऋषींचं चरित्र कळेल. माझं चरित्र एवढं वाईट नाही तर मी का न तरुण जावा, म्हणून मी रामनाम घेतल्याशिवाय मला पर्याय नाही, रामनाम घेण्याशिवाय पर्याय नाही. हा विचार आपल्याला लक्षात आला पाहिजे. उपरती आणि अनुताप तेथे काहीसे उरेल पाप, देहांत तपे पुण्य रूप दुसरा जन्म झाला. उपरती आणि अनुताप झाला त्यातून. अत्यंत प्रामाणिकपणे ते काय झाले, पश्चाताप पावले आणि त्या रामनामाप्रती त्यांना उपरती झाली. तो उपदेश आणि त्यांचं जे काय सगळं गणित जुळलं ना, त्या गणित जुळण्यामध्येच त्यांची काय झाली, यथार्थता तयार झाली. आणि मग काय झालं, तेथे कैसे उरेल पाप. एकदा उपरती झाली आणि त्याचा मागोवा घ्यायचा आहे असं ठरलं ना की फारच छान आपण अभ्यास करू शकतो. एक तमोगुणी माणूस असेल आणि तो येरी मोहराहून सत्वगुणी झाला ना, तर तो सहज आनंदारूपतेकडचा प्रवास सहज पूर्ण करू शकतो. पण हे रजोगुणाचं चांचल्य मात्र धड सत्वगुणाकडेही जाऊ देत नाही, धड तमोगुणाकडेही जाऊ देत नाही, हा मधल्या मध्ये राहतो. म्हणून आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आपली त्या शुद्ध वर्तनाकडे वृत्ती पालटली पाहिजे. म्हणून इथे काय आहे की त्या रामनामामुळे त्यांचं काय झालं, देहांत तपे पुण्यरूप दुसरा जन्म झाला. त्यांचा दुसरा जन्म झाला या शब्दाचा अर्थ ते वाल्मिकी ऋषी झाले. आणि वाल्मिकी ऋषी झाले तर कसे झाले, अनुतापे आसन घातिले, देहांचे वारुळ झाले, तेची नाम पुढे पडिले वाल्मिकायचे. ते अनुतापाच्या आसनावर बसले, याचा अर्थ पश्चाताप झाला. आणि मग ते एका दृढ आसनावर बसले. मग मुंग्यांची किती वारुळ त्यांच्या भोवती तयार झाली याचा काही विचार केला नाही. किती मुंग्या चावल्या आणि किती मुंग्या काय झालं त्याचं काही कारण नाही. ते सहज शांतपणे ते तप करत राहिले. त्या मुंग्यांनी किती चावलं, त्यांचं रक्त किती घेतलं, हे याचा काहीही विचार केला नाही. ते म्हणतात आता रामनामाशिवाय मला पर्याय नाही, मी रामनाम घेणार. आणि मग ते वाल्मिक या शब्दाचा अर्थ वारुळ असा आहे. आणि मग त्यांच्या भोवती वारुळ झाली म्हणून त्यांचं नाव वाल्मिकी ऋषी असं पडलं. म्हणजेच ते काय झाले, ते आनंदाशी एकरूप झाले, ते आनंदाकडे निघून गेले. पण समर्थांनी हा समास घेण्याचं काय कारण, तर त्याचं कारण एकच आहे की या वाल्मिकी ऋषींमुळे आम्हाला रघुनाथाचं चरित्र म्हणजे प्रभू श्रीरामांचं चरित्र आमच्या पुढे आणलं. हाच खरा त्या वाल्मिकी ऋषींचा मोठेपणा आहे. ही भूमिका आपल्या पुढे येते. जो निष्ठावंताचे मंडण, रघुनाथ भक्तांचे भूषण, ज्याची धारणा असाधारण साधका दृढ करी. आता मग साधकाला काय उपदेश मिळाला वाल्मिकी ऋषींच्या निमित्ताने, तर निष्ठावंतांचे मंडण. म्हणजे ते निष्ठा सांभाळणाऱ्याचे मंडण म्हणजे अलंकार आहे. अलंकारात या शब्दाचा अर्थ की अशा निष्ठेने जे नाम जपयज्ञ करतात, जे आपलं जीवन म्हणूया साधकाभिमुख जीवन दृढतेने चालवतात. शब्दात सांगितलं गेलं, समर्थांनी सांगितलं आणि फक्त यस सर
श्री गुरूंनी सांगितलं, यस सर, अशा पद्धतीने जे जीवन जगण्याचा प्रयत्न करतात ते मात्र काय आहेत, ते निष्ठावंतांचे मंडण आहे, रघुनाथ भक्तांचे भूषण आहे. म्हणजे याचा अर्थ रघुनाथ महाराजांचं चरित्र त्यांनी लिहिलं, महाराज म्हणजे प्रभू श्रीरामांचं चरित्र लिहिलं आणि त्याप्रमाणे प्रभू श्रीरामांना वर्तन करावं लागलं. म्हणून रघुनाथ भक्तांचे ते काय आहेत, वाल्मिकी ऋषी भूषण आहेत, ज्याची धारणा असाधारण साधकात दृढ. म्हणजे ते इतके निश्चयात्मक होते की ते निश्चयाच्या महामेरू होते आणि त्यामुळे त्यांनी ते साधन जे आहे, नामस्मरण नावाचं साधन दिलेलं होतं त्यांना आपल्या गुरूंनी, ते पूर्ण केलं आणि त्यामुळे ते चरित्र हे लिहू शकले. त्यांनी प्रभू श्रीरामांची मुलं लवकुश यांनाही त्यांनी आसरा दिलेला आहे. त्यांच्या आईंना म्हणजे सीता माईला सुद्धा त्यांनी आसरा दिलेला आहे. आणि रामायण हे लवकुशांनी गायलंय प्रभू श्रीरामांपुढे. कितीतरी मोठे योग पुढे आपल्या पुढे झालेले दिसतात, पण हे सगळे योग कोणामुळे आहेत, हे वाल्मिकी ऋषींमुळे आहेत. हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. म्हणून काय आहेत, धन्य वाल्मिक ऋषेश्वर, समर्थाचा कवेश्वर, तयाशी माझा नमस्कार साष्टांग भावे. म्हणून हे वाल्मिकी ऋषी कसे आहेत, धन्य आहेत. त्यांच्या निमित्ताने आम्ही सुद्धा त्या साधनेचा मुख्य मुद्दा काय आहे हे त्या साधनेचा दृढ विचार करू आणि त्याप्रमाणे त्याचा म्हणूया आपण पाठपुरावा करू. ही आपल्याला एक शिकवण मिळते. म्हणून समर्थांचा कवेश्वर. मग मी काय आहे, तो समर्थांचा आहे. समर्थ या शब्दाचा अर्थ आपण समर्थांना समर्थ म्हणतो, म्हणजे कोणाला, श्री रामदास स्वामींना. आणि श्री रामदास स्वामी कोणाला समर्थ म्हणतात, प्रभू श्रीरामाला. म्हणून समर्थांचा कवेश्वर, रामकथेचा कवेश्वर. म्हणजे रामकथा सांगणारे ते काय आहेत, ते रामकथा लिहिणारे कवी आहेत. हा त्यातला भाग आहे. तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे, हे मंगलाचरण. ही साष्टांग भावे याचा अर्थ मी त्यांना भावपूर्वक साष्टांग नमस्कार करतो. या शब्दाचाच अर्थ असा आहे की मी त्यांच्या चरणी रुजू झालेलो आहे, प्रभू श्रीरामांच्या चरणी रुजू झालेलो आहे. हे प्रभू श्रीरामांच्या प्रती असलेल्या भक्तीचं प्रतीक श्री समर्थ रामदास स्वामी आपल्या पुढे मांडतात. आणि ते मांडलेलं जे भक्तीचं प्रतीक आहे ते माझ्या अंतःकरणामध्ये भक्त आणि पुन्हा माझी उपास्य देवता जी आहे ती, या दोघांमध्ये अंतर नाही अशी भूमिका एक जी तयार झालेली आहे की रघुनाथ हे आमुचे कुळी, रघुनाथ हे आमुचा परमार्थ, आमचे कुळी रघुनाथ. अशा पद्धतीने जी काय भूमिका मांडली गेली ती अशा विचारांची म्हणजे एकनिष्ठ विचारांची ती एक धारा आहे, ती आपल्या अंतःकरणात सहज सिद्ध झाली पाहिजे. पुढे म्हणतायत, मग वाल्मिकी ऋषींनी काय केलं, रघुनाथ कीर्ती प्रगट केली, तेणे तयाची महिमा वाढली, भक्त मंडळी सुखी झाली श्रवण मात्रे. मग रघुनाथ कीर्ती प्रगट केली श्री वाल्मिकी ऋषींनी आणि मग पुढे तेणे तयाची महिमा वाढली. त्यामुळे रामनामाचा, रामकथेचा महिमा वाढला आणि माझ्या आचरणामध्ये बदल झाला. मूळ मुद्दा काय आहे, समर्थ तर आचरण शुद्ध होते, पण मी थोडासा जो आचरण भ्रष्ट आहे तो आचरण शुद्ध करण्यासाठी रामकथेचा विचार आहे. रामकथेमध्ये कितीतरी प्रसंग असे आहेत की ते एक वचनी होते. नुसतं म्हटले, जनक राजांनी वर दिला कैकई मातेला, तिने मागितला, ते म्हणले, जनक राजाला कैकई माता बोलले आणि प्रभू श्रीराम वनात गेले आज्ञाधारक. अशा पद्धतीने जे काय प्रभू श्रीरामांचं चरित्र आहे ते महिमा वाढतो. भक्त मंडळी सुखी झाली श्रवण मात्रे. त्या कथेतनं काय होतं की जी काय भक्त मंडळी जी आहेत, म्हणजे आम्ही प्रभू श्रीरामांचे भक्त आहोत. याच्या आधी खरं तर आम्ही श्री समर्थ रामदास स्वामींचे भक्त आहोत आणि ती समर्थ रामदास स्वामींच्या निमित्ताने आम्ही प्रभू श्रीरामांचं कथा कीर्तन करतो. ही एक भूमिका आपल्या पुढे सहज असली म्हणजे आपला काळ जो आहे तो सुखाने जाण्याची व्यवस्था आहे. सुखाने जाण्याची व्यवस्था या शब्दाचा अर्थ मनुष्य जन्मात येणारे जे काय सुखदुःखाचे प्रसंग आहेत ते येणार आहेत का नाही येणार आहेत, अहो ते येणार आहेत. पण मूळ मुद्दा काय आहे, प्रत्येक प्रसंगामध्ये प्रभू श्रीरामाचं जर का स्मरण असेल, प्रभू श्रीरामाचं जर चिंतन असेल तर प्रभू श्रीराम हे आनंद रूप असल्यामुळे आमच्या म्हणूया सुखदुःखाची ते काळजी घेतात. आम्हाला त्यातून बाहेर काढण्यासाठी रामनामाचा जप देतात आणि जप देऊन आम्हाला अलगदपणे त्या आनंदरूप परमात्म्याशी एकरूप करून देतात. हा खरा त्यांचा आपल्यावर असलेला उपकार आहे. म्हणून ही काय आहे, ही रामकथा आम्हाला एकूण भक्त मंडळींना कायम सुखावणारी आहे.
ती काहीतरी चरित्र आम्हाला काहीतरी सांगून जातं आणि आमच्या वर्तनात बदल करून देतं, ही एक भूमिका आहे. आणि मग शेवटच्या ओवीमध्ये असं म्हणतायत, रघुनाथ भक्त थोर थोर, महिमा जयांचा अपार, त्या समस्तांचा किंकर रामदास म्हणे. रघुनाथ भक्त थोर म्हणजे हे जे काय सगळे प्रभू श्रीरामाचे भक्त आहेत ते अत्यंत थोर आहेत असं श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात. महिमा जयांचा अपार, मी त्या प्रभू श्रीरामांचा दास आहे आणि त्या प्रभू श्रीरामांचा महिमा अपार आहे या शब्दाचा अर्थ त्यांचा महिमा लिहून ठेवण्या इतपत सुद्धा आम्ही त्या योग्यतेचे नाहीत. मूळ मुद्दा काय आहे की आत्मस्वरूप प्रभू श्रीराम आहेत, त्यांच्याविषयी लिहिता येत नाही, पण सगुण श्रीरामांविषयी लिहिता येतं. त्या सगुण श्रीरामांविषयी आम्ही सगळं काही लिहिलंय, त्या समस्तांचा किंकर. मूळ मुद्दा काय आहे की त्या समस्त भक्त मंडळी आहेत त्यांचा मी किंकर आहे आणि किंकर शब्दाचा अर्थ दास आहे असं रामदास स्वामी म्हणतात. म्हणजे अशा पद्धतीने ते म्हणूया कृतज्ञता प्रगट करतात. हा आपला 15 मिनिटात समास आपण अभ्यास करून पूर्ण केलाय. तुम्हाला मी सांगितलंय की आपण काय म्हणूया, हे धावती विचारधारा आपण करतो, पण आपल्याला या समासाचा विचार करायचा असेल तर पूर्ण समास वाचला पाहिजे, हे मी सांगायला अजिबात विसरणार नाही. मग पुढचा जो दशक आहे तो सूर्यस्तवनाचा, पुढचा जो समास आहे तो सूर्यस्तवनाचा आहे. आणि सूर्यस्तवन शब्दामध्ये सूर्याची तिथे काय केलेली आहे, एक भक्ती केलेली आहे किंवा सूर्याची एक स्तुती केलेली आहे किंवा सूर्याप्रती एक कृतज्ञता व्यक्त केली आहे. पण का, मूळ मुद्दा तिथे येतो, का सूर्याचं स्तवन सगळ्याचं केलंय. सप्तती अन्वयाचा हा सप्तती अन्वयाचा दशक असल्यामुळे ते सप्तती अन्वय मी पुढच्या समासाच्या निमित्ताने सांगेल. पण मूळ मुद्दा काय आहे की सूर्याचं स्तवन काय, तर प्रभू श्रीराम सूर्यवंशी, हे मुख्य मुद्दा आहे. आणि सूर्यदेवता जी आहे ना ती निरपेक्ष आहे. इथे समासात आपल्याला कळणार आहे ती निरपेक्ष आहे. ती तिच्या योग्य वेळी ती उगवते, तिच्या योग्य वेळी ती मावळते असा नाहीये. ती कायम उगवतीच आहे. म्हणजे ती येते, मग उगवते आणि मावळते हा विषय कोणाच्या बाजूने आहे, हा पृथ्वीच्या बाजूने. तो पुढच्या वेळी पृथ्वी स्तवन हा विषय येणार आहे. म्हणून सूर्यदेव निरपेक्ष देवता आहे आणि ती एक आरोग्याची देवता आहे, बलाची देवता आहे. सूर्य नमस्कार 1200 सूर्यनमस्कार श्री समर्थ रामदास स्वामी घालायचे. त्या काळामध्ये सगळा समाज जो अशक्त झालेला होता तो सशक्त करण्याचं काम, बलवान करण्याचं काम श्री समर्थांनी केलेलं आहे. म्हणून इथे काय आहे, सूर्यदेव हे आरोग्याचे प्रतीक आहेत, बलाचे प्रतीक आहेत. हाही विचार इथे या समासाच्या ओव्यांच्या चिंतनाच्या निमित्ताने लक्षात येईल. आणि सुरुवातच त्यांनी स्पष्ट केली आहे, धन्य धन्य हा सूर्यवंश, सकळ वंशामध्ये विशेष मार्तंड मंडळाचा प्रकाश फाकला भूमंडळी. म्हणजे ज्या वंशामध्ये प्रभू श्रीराम जन्माला आले तो सूर्यवंश धन्य आहे. म्हणजे प्रभू श्रीरामांमुळे तो सूर्यवंश धन्य झालेला आहे. ही भूमिका मांडायला श्री समर्थ चुकलेले नाहीत. ते सहज सांगतात की प्रभू श्रीरामांमुळे या सूर्यवंशाचं महत्व वाढलेलं आहे. हा सूर्यवंश काय आहे, सूर्याचा म्हणूया आणि तेजाचा हा जो काय आहे संबंध आहे. सूर्य म्हणजे तेज आणि तेज म्हणजे सूर्य. सर्वात जास्त तेज कोणाचं आहे तर ते सूर्यदेवतेचं आहे. आणि सूर्यदेवतेचं असल्यामुळे त्याच्या तेजाचा प्रकाश सर्व पृथ्वीवर फाकला भूमंडळी पृथ्वीवर आहे. आणि पृथ्वीवर तो प्रकाश येतो जेव्हा सकाळी सकाळी, तेव्हा आम्ही काय पद्धतीने कर्मे करतो हाही विचार इथे मांडलेला आहे की नाना धर्म नाना कर्मे, उत्तमे मध्यमे अधमे, सुगमे दुर्गमे नित्य नेमे सृष्टीमध्ये चालते. मूळ मुद्दा काय आहे की सूर्याच्या योग्यतेचं दुसरं तेज नाहीये. ते सूर्यदेव उगवले की तिथे काय आहे, उत्तमोत्तम कर्मे, मध्यम कर्मे, सगळ्या प्रकारची कर्मे. पण आपल्याला कुठली करायची आहे, आपल्याला चांगली कर्मे करायची आहे. की आपल्याला अशी कर्म करायची आहेत की ती उपासना रूप कर्मरूप, की त्यामुळे माझी अंतःकरणाची चित्तशुद्धी आणि चित्तशांती होईल आणि मग मी माझ्या त्या आनंद रूपतेच्या परमार्थाकडे सहज जाऊ शकेल. म्हणून इथे काय आहे की काही जरी झालं, सुगमे दुर्गमे नित्यनेमे, नित्यनेमाचा जो काय विचार आहे तो सूर्यप्रकाशाबरोबर चालू होतो. आपली नोकरी केव्हा चालू होते, सकाळी 5ला पहिली शिफ्ट आहे, 6ला पहिली शिफ्ट. आपण जाता जाता 7 साडेसात पर्यंत जाईपर्यंत सूर्योदय महाराज आलेले असतात. म्हणजे ह्या शब्दाचा अर्थ काय आहे, सूर्यदेवाच्या या आगमनाबरोबर आपण आपल्या सर्व कर्मांना काय करतो, चालना देतो. आणि चालना देतो या शब्दाचा अर्थ तो माझ्या कर्माच्या प्रारंभाला
तेज नावाचं तत्व म्हणजे मुख्य मुद्दा प्रकाश नावाचं तत्व तो माझ्या पुढे आणून ठेवतो. आणि असा जो सूर्यवंश आहे त्याचे हे प्रभू श्रीराम काय आहेत, वंशज आहेत. आणि प्रभू श्रीरामांमुळे हा सूर्यवंश काय झालेला आहे, पावन झालेला आहे, अशी एक भूमिका आपल्या पुढे मांडली. नाना योग नाना मते. मग अभ्यास केव्हा चालू होतो? ऋषीमुनींच्या काळात. त्या काळात मग सकाळ झाली की काय व्हायचं? सूर्योदयाबरोबर पाठ त्यांचे चालू व्हायचे. पाहो जाता असंख्याते, जाती आपुलाल्या पंथे, सूर्य उदय झालिया. म्हणून इथे कितीही म्हणूया भिन्नता असली, कोणी व्यावहारिक कर्म करीत असतील, कोणी त्या म्हणूया अभ्यास करणारी जी मंडळी असतील, ती पाठांतर करण्याच्या निमित्ताने, पुन्हा त्या सूर्योदयाच्या निमित्ताने, त्याच्या प्रकाशाच्या निमित्ताने ते पुढे पुढे जातात. म्हणजे त्यांचं अंतःकरण या पाठांतराच्या निमित्ताने, भक्ती करण्याच्या निमित्ताने, योग करण्याच्या निमित्ताने ते आनंदाकडे निघून जाण्याची जी व्यवस्था आहे, ती सगळी कर्म जी काय आहे ती सूर्योदयानंतरच सुरू होतात. आणि मग सर्वात आता त्या गोष्टींचा शेवट करताना 8व्या ओवीत असं म्हणतात, सूर्याचे अधिष्ठान डोळे, डोळे नसता सर्व आंधळे, या कारणे काहीच न चाले सूर्य विण. मग आपल्या डोळ्याची देवता कोण? मग डोळ्याची देवता आहे सूर्य देवता. ती माझ्यावर सतत प्रसन्न असली पाहिजे. आणि ती जर प्रसन्न असतील तर माझे डोळे कसे राहतात? शार्प राहतात. त्याला दिसतं चांगलं, आणि दिसलं चांगलं तर वाचता येतं चांगलं. ग्रंथ वाचता आले तर ग्रंथाचं अनुष्ठान करता येतं, वाचता येतात. त्याप्रमाणे काय जीवन जगायचंय हाही विचार करता येतो, आणि त्याप्रमाणे जीवन जगलं जातं. मग त्या जीवाच्या 7 अवस्थेमध्ये परोक्ष ज्ञान हा विषय घेतलेला आहे. परोक्ष ज्ञान या शब्दाचा अर्थ शब्दज्ञान असाही घेता येतो. मग शब्दज्ञानातनं आपण अज्ञानाची निवृत्ती करून त्या म्हणूया अपरोक्ष ज्ञानाशी एकरूप होतो. म्हणजे मी कोण आहे? म्हणजे प्रभू श्रीरामाशी मी एकरूप होतो. आणि प्रभू श्रीरामाशी एकरूप झाल्यानंतर शोकनाश होतो, आणि शोकनाश झाल्यानंतर आनंद रूपतेची सहजता प्राप्त होते. म्हणजेच मी प्रभू श्रीराम रूप होऊन जातो. पण हे सगळं कोणाच्या मुळे आहे? त्या सूर्याचे म्हणूया डोळ्याची देवता माझी जी सूर्य देवता आहे तिच्या प्रसन्नतेमुळे हा सगळा विचार आहे. आणि जर ती प्रसन्न नसती तर मी आंधळा राहिलो असतो तर मग मला काय झालं असतं? मला सगळं काम करायला खूप कष्टप्रद झालं असतं. मी असं म्हणत नाहीये की मला मुक्त होता आलं नसतं वगैरे, कारण त्याची उदाहरणं पण आहेत. डोळे नाहीत पण ते संत पदाच्या व्यक्ती आहेत. पण इथे काय आहे, आपल्याला लक्षात आलं पाहिजे की माझे डोळे जर का सुस्थितीत असतील तर माझा अभ्यास सुद्धा चांगल्या पद्धतीने म्हणजे सोप्या पद्धतीने करता येतो. म्हणून इथे त्यांनी म्हणलंय पुढे लगेच, म्हणाला अंध कवित्वे करीती, तरी हेही सूर्याचीच गती, थंड झाली आपुली मती मग मती प्रकाश कायचा. मग आता डोळ्यांना दिसत नाही, म्हणाला अंध कवित्वे करीती. आता गुलाबराव महाराज आहे, तुम्ही लगेचच म्हणाल डोळ्यांमुळे हे सगळं घडतंय, तर मग डोळे नसताना सुद्धा श्री गुलाबराव महाराजांनी खूप मोठं कार्य केलंय. त्यांच्या इतकं कार्य करणारी व्यक्ती पण नाहीये. आपल्या डोळ्यादेखतचा तो अनुभव आहे. म्हणून इथे काय आहे, पण ही शरीराची उष्णता आहे. त्यांच्या शरीराची उष्णता कोणामुळे टिकली? तर ती पुन्हा सूर्य देवतेमुळे टिकते. आणि मग काय होतं, त्या उष्णतेचा उपयोग करून म्हणजे कार्यासाठी ती वापरून ते कवित्व करता येतं. म्हणजे अल्टिमेटली पुन्हा आमच्या या शरीरातील हालचालींना जबाबदार कोण आहे? तर पुन्हा सूर्यदेवच आहेत. म्हणून या सूर्याचं स्तवन आहे. या स्तवनामध्ये जो सप्तती अन्वय आहे त्यात सूर्यदेव सुद्धा आहे. अशा पद्धतीने ती एक भूमिका मांडलेली आहे. आणि पुढे मग असं म्हणतायत ते 12व्या ओवीच्या निमित्ताने, हरिहरांच्या अवतार मूर्ती, शिवशक्तीच्या अनंत व्यक्ती, यापूर्वी होता गबस्ती आताही आहे. म्हणजे या हरिहरांच्या अवतार मूर्ती, त्या अवतार मूर्ती येण्याच्या अगोदरपासून काय आहे, हे सूर्यदेव आहे. म्हणजे काय आहे की हे सगळं जग उत्पन्न झालं, सूर्यदेव उत्पन्न झाले, आणि त्या निमित्ताने ही जगाची राहाटी चालू झाली. मग या सगळ्या अभिव्यक्ती झाल्या, पण सूर्य मात्र त्यांच्या आधीपासून आहेत. सूर्यदेव महाराज जे आहेत ते तेव्हापासून आहेत, आजही आहेत. आणि पृथ्वीचा म्हणूया प्रलय होईपर्यंत ते मात्र आहे. हा त्यातला एक विचार आपल्या पुढे आला पाहिजे. आपल्याला या सूर्यदेवतेचं म्हणूया विस्मरण अजिबात होता का? आत्ताच बघा ना, पुण्यामध्ये इतका पाऊस चाललेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी भरपूर पाऊस चाललेला आहे, आणि आपण काय प्रार्थना करतोय? सूर्यदेव महाराज आज तुम्ही प्रगट व्हा. म्हणजेच काय, आम्हाला उष्णतेची जास्त गरज आहे. आता थंडीने आमची काय झालेली हालत आता बिघडलेली आहे.
म्हणजेच याचा अर्थ काय झाला, सूर्यदेवाशिवाय म्हणूया हालचालींना जो वेग मिळतो तो वेग काही या थंडीच्या मुळे मिळत नाही. वयोमान झालं की जेवढा पाहिजे तेवढा मिळत नाही. आपल्याला एका उष्णतेची गरज असते. कितीही तापमान कमी झालं, -36 डिग्री तापमान काही ठिकाणी आहे हिमशिखरावर, पण तिथून मात्र आपल्याला जेव्हा सैनिकांना राहण्याची वेळ येते तेव्हा मात्र काय आहे, त्यांच्या घरामधलं तापमान आपल्याला जास्त ठेवावं लागतं. म्हणजे उष्णतामान हे कोणाचं रूप आहे, ते सूर्यदेवतेचं रूप आहे. हा त्यातला एक विचार आपल्या पुढे आला. म्हणजे त्या सूर्यदेवाचं स्तवन जे आहे ते आपल्याला करता येतं. जितुके संसारासी आले तितके तितुके सूर्या खाले वर्तले, अंती देहे त्यागून गेले प्रभाकरा देखत. म्हणून ही सगळे संसारासी आलेले पुन्हा जडचेतन, म्हणजे जड म्हणजे हे सगळे निर्माण झालेले ज्यांना काही मी कोण आहे कळत नाही ते, आणि मग मी कळतो स्वतःला, आणि पुन्हा प्राणी मात्र सगळे तितुके सूर्याखाली वर्तले. म्हणजे तितके काय झाले, सूर्याच्या साक्षीनेच वर्तले. म्हणजे सूर्याच्या समोरच आले जन्माला, सूर्याच्या समोरच ते टिकले आणि सूर्याच्या समोरच निघून गेले. मूळ मुद्दा काय आहे, सूर्याच्या साक्षी समोरच ही सृष्टी काय होते, एक म्हणूया शांत होते. असा जो सगळा विचार आहे तो आपल्या पुढे मांडलेला आहे. आणि मग पुढे म्हणतात, दिवस नसता अंधार सर्वासी न कळे सारासार, दिवसे वीण तष्कर का दिवा भीत पक्षी. दिवस नसता अंधकार, म्हणजे सूर्य जर देव एखाद दिवस जर का पावसामुळे आपल्याला नाही मिळाला पाहायला, तर काय होऊन जातं, अंधार होतात, गोष्टी अस्पष्ट होतात. त्या काळात लाईट वगैरे नव्हते, पण मूळ मुद्दा काय आहे, गोष्टी अस्पष्ट होतात. लाईट असून आपण ठेस लागून पडतो, तर अंधार असल्यावर काय, तसंच आहे. म्हणून इथे अंधारात मात्र चोर आणि या सगळ्यांचं पावतं, आणि मग ते सगळं चुकीचे विचार तिकडे पुढे चालतात. पण सूर्यदेव जर प्रसन्न असले, म्हणजे सूर्यदेवांचा प्रकाश जर प्रसन्न असला, तर मात्र त्याच्या स्पष्ट प्रकाशामुळे मध्ये आपल्याला खूप काही कर्मे चांगली करता येतात. हा त्यातला एक महत्वाचा विचार आहे. पुढे पुन्हा श्री समर्थ रघुनाथ महाराजांवर आलेत, म्हणजे प्रभू श्रीरामांवर. रघुनाथ वंश पूर्वापार, एकाहून एक थोर, मजमती मंदास हा विचार काय घडे. पण हा सूर्यवंश जो आहे तो फार पुरातन आहे. पुरातन जरी असला तर तिथे एकाहून एक श्रेष्ठ असे आहे मला आज माहीत असलेले प्रभू श्रीराम आहेत. हा त्यातला भाग झाला. त्या सर्वांचं चरित्र काय आहे, खूप मोठं आहे, विस्तारित आहे. माझ्या अल्पबुद्धीला कसं कळणार, असं श्री समर्थ म्हणताय. म्हणजे समर्थ हे स्वतः बुद्धिमान आहे. सगळा हा ग्रंथ लिहिलाय, दासबोध ग्रंथ लिहिलाय, मनाचे श्लोक लिहिलेत, त्यानंतर आत्माराम लिहिलाय. ही प्रस्थानत्रयी अत्यंत थोर आहे, आणि त्यामध्ये प्रत्येक लिखाण जे आहे ते त्यांच्या अनुभवातनं स्त्रवलेलं आहे. असं असताना श्री समर्थ असं म्हणतात की कवित्वची काय मानुष्याचे, आयशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. म्हणजे ते सगळं जे काय करून सुद्धा त्यांनी प्रभू श्रीरामाला सगळं अर्पण केलेलं आहे. आणि पुन्हा म्हणतात माझ्यासारख्या अल्पबुद्धीला कसं कळणार. अशा पद्धतीने समर्थ बुद्धिमान होते, समर्थ देवरूप होते, असंही आपल्याला म्हणता येईल. संत हे सगळे काय आहेत, देवरूपच असतात, ते टपकलेले असतात असं आमचं श्रीगुरु म्हणतात. म्हणजे या शब्दाचा अर्थ ते कसे आहेत, ते अभिजात आहेत, ते पहिल्यापासूनच स्वरूपाकार असतात, ते पहिल्यापासूनच रामरूप असतात. पण तरीही समर्थ कमीपणा घेऊन मला अल्पबुद्धी म्हणतात, म्हणजे स्वतःला अल्पबुद्धी म्हणतात. तर मी काय म्हणावं हे मला लक्षात ठेवलं पाहिजे, आणि मग मी माझा अभ्यास सतत करण्याचा एक प्रयत्न केला. रघुनाथाचा समुदाव तेथे गुंतला अंतर्भाव, म्हणून वर्णिता महत्व वाक दुर्बळ मी. म्हणून जिथे समर्थ रघुनाथांचं जे भजन चालतं तो समुदाय तेथे गुंतला अंतर्भाव. अंतर्भाव शब्दाचा अर्थ मन. माझं मन तिथे गुंत, म्हणजे त्या ठिकाणी मी सहज रमतो. या शब्दाचा अर्थ आपलं सुद्धा मन रघुनाथाच्या भजनामध्ये रमलं पाहिजे. भले मला कुठे जाता नाही आलं तरी रामनामाच्या निमित्ताने ते रमवलं पाहिजे. आणि रमवता रमवता एक दिवस त्या भजनाची गोडी इतकी लागावी की मी त्या भजनाशिवाय मला करमूच नाही. इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो या सूर्यदेवाच्या निमित्ताने आपल्या पुढे श्री समर्थांनी मांडलाय. म्हणून त्यांचं महात्म्य माझ्या वाणीला सांगणं शक्य होणार नाही. मग सरते शेवटी मात्र 22व्या ओवीमध्ये या समासाचा परिहार करताना म्हणतात, सकळ दोषाचा परिहार करिता सूर्यास नमस्कार, पूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता. म्हणून सकळ दोषांचा परिहार, परिहार शब्दाचा अर्थ शांत करायचे असतील दोष मला,
ते दोष घालवायचे असतील तर सूर्य देवाला वंदन करा. आता सूर्यदेवाला वंदन करा म्हणजे काय? सूर्यदेवाचे वंशज असलेल्या प्रभू श्रीरामांनाही वंदन करा. प्रभू श्रीरामांना वंदन केलं की ते सूर्यदेवाला पोचतं, सूर्यदेवाला वंदन केलं की ते प्रभू श्रीरामाला पोचतं. मग प्रभू श्रीराम आणि सूर्यदेव हे दोन वेगळे नाहीत. अशा पद्धतीने आपण जर का विचार केले तर आपली वृत्ती सुद्धा आनंदाकडे जाण्याची एक तयारी करता येते. करिता सूर्यास नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेत. म्हणून स्फूर्ती वाढे या शब्दाचा अर्थ पापाचे कळप माझे शांत होतात आणि शांत झाल्यानंतर माझ्या अंतःकरणामध्ये एक कार्य करण्याची म्हणजे पुन्हा नामस्मरण करण्याची एक स्फूर्ती तयार होते आणि मी माझ्या स्वरूपाकडे निघून जातो. मूळ मुद्दा काय आहे? या समर्थांचं सगळं लिखाण जे आहे ते माझ्या आनंद रूपतेसाठी चाललेलं आहे. ही विचारधारा आपल्याला पक्की लक्षात आली पाहिजे. आता पुढचा जो 16व्या दशकातला तिसरा जो विचार आहे तो पृथ्वी स्तवनाचा आहे. पृथ्वी स्तवन, पृथ्वी या शब्दाचा अर्थ जननी असाही एक अर्थ होतो. मग या पृथ्वीचं एक नाव आहे, ती क्षमाक्षीळ आहे. तिच्यावर खूप काही अत्याचार होतात पृथ्वी तत्वावर, तरी सुद्धा काय आहे ती प्रत्येकाला क्षमाच करत असते. आणि या दशकाचं नावही आहे सप्तती अन्वयाचा. मग या सप्तती अन्वय काय आहेत? ती 7 तत्व कोणती आहेत? तर 5 महाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि मग माया आणि एक आत्मा, यांचा एक परस्पर संबंध सांगण्याचा इथे एक प्रयत्न झालेला आहे. या 5 महाभूतांच्या साहाय्याने माझं जीवन चालतं. माया नावाच्या तत्वामुळे माझा जन्म झालेला आहे, पण तो मला मुक्त होण्याकडे करण्यासाठी. ते आत्मतत्व जे आहे त्या सर्वांचं अधिष्ठान आहे. आत्मा आणि ब्रह्म काय आहे? एकरूप आहे. एक व्यापक चैतन्याला एक मनुष्य शरीर नावाची उपाधी लागली की त्याला म्हणायचं आत्मा, आणि समष्टीची उपाधी लागली की त्याला म्हणायचं ब्रह्म. म्हणजे आत्मा आणि ब्रह्म हे दोन वेगळे विचार नाहीयेत, पण त्या आत्म स्वरूपापर्यंत जाण्यासाठी ही 5 महाभूते, माया, त्यांनी मिळालेलं माझं शरीर, या सर्वांचा उपयोग करून मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊ शकतो. पण त्या तत्वांमधलं एक तत्व जे आहे ते पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, आणि त्याचे खूप उपकार माझ्या वरती आहेत, म्हणजे मनुष्य जीवांवरती आहेत. त्या सर्व उपकारांचा जो विषय आहे तो या समासाची भूमिका. आणि मग म्हणतात धन्य धन्य हे वसुमती, हिचा महिमा सांगो किती, प्राणी मात्र तितुके राहती तिच्या आधारे. तिच्याच आधाराने मी जीवन जगत आहे. आपल्याला कोणी विचारलं अहो तुमचं घर किती स्क्वेअर फुटाचं आहे? नाही, आमचं घर 16व्या मजल्यावर 1000 स्क्वेअर फुटाचं आहे. अरे पण 16व्या मजल्याला आधार कोण आहे? 15 मजले. बरं 15 मजल्यांना आधार कोणी दिलाय? तर पृथ्वी मातेने आधार दिलाय. म्हणजे हिचा महिमा किती सांगायचा? तिचं महात्म्य अगाध आहे की तिनेच हे सगळं जगाचं म्हणूया घर, ही जी काय आपण आपली आपली म्हणतो ती सगळी घराचं धारण जे काय आहे ते सगळं तिने केलेलं आहे. या शब्दाचा अर्थ मला सुद्धा धारण तिनेच केलेलं आहे. पृथ्वी नावाच्या तत्वावरच मी चालतो, बोलतो. आता बोलतो या शब्दाचा अर्थ चालतो, आणि चालतो म्हणजे माझं जीवन पुढे जातं, आणि जीवन पुढे जातं, मी बोलतो, मी कृती करतो. या सगळ्या गोष्टींना आधार काय आहे? तर पृथ्वी तत्व आहे. म्हणून पृथ्वी तत्व हे काय आहे? धन्य आहे. आणि पुन्हा काय आहे? तिच्यावर मी किती अत्याचार करतोय ते लिहिलेले तिथे. जाळीती, पोळीती, कुदळीती. आता शेती करण्याच्या निमित्ताने जाळतात, पोळीती, कुदळीती, नांगरीती, उकरती, खाणती, मळमूत्र तिजवरी करीती आणि वमन. एवढं काही करतात. पुढे आणखीन दिलंय, बरे वाईट सकळ काही, पृथ्वी विण थार नाही, नाना धातू तेही भूमीचे पोटी. म्हणजे सगळं काही बरं वाईट मी करतो, आणि पृथ्वीचं काय करतो? खनन करतो, आणि त्यातून हिरे, माणके, मोती सगळं आणखीन काय काय काढतो, हे सगळं लक्षात घ्या. म्हणजे तिला मी त्रास देतो तरी सुद्धा ती मला कधीही म्हणूया विरुद्ध बाजूनी बोलत नाही. ती माझा त्रास सगळा सहन करते. एवढा विचार आपल्याला लक्षात घेतला तर आपण एखाद्याचा त्रास आपल्याला थोडा झाला तर आपण लगेचच त्याला विरोध करतो, तुमच्यामुळे मला त्रास होतो. आणि ही पृथ्वी किती मी तिच्यावर म्हणूया त्रास देतो तिला, पण ती मला काही त्रास देतो असं म्हणत नाही. आणि असं जे म्हणत नाही या शब्दामध्ये तिची जी सहनशीलता आहे पृथ्वी तत्वाची, ती सहनशीलता मला कळली पाहिजे. आणि ती सहनशीलता माझ्यामध्ये थोडी म्हणून या 2 पैसे ती जरी माझ्या अंतःकरणात तयार झाली तर माझी अंतःकरण वृत्ती शांत होऊन त्या आत्मतत्वाचा म्हणजे सप्तती अन्वय
या सर्वांचं अधिष्ठान असलेल्या आत्मस्वरूपाचा मला शोध घेण्याची क्षमता प्राप्त होईल. माझी अंतःकरण वृत्ती शांत करण्याचा एक मला प्रयत्न करता येईल. नाना रत्ने हिरे परिस, नाना धातू द्रव्यांश गुप्त प्रगट कराव्यास पृथ्वी वीण नाही. म्हणजे सगळं मिळतंय कुठं? मला सोन्याची अंगठी घालायची असते, मला हिरा माझ्या बोटात हवा असतो, मग हा मिळाला कुठून? पृथ्वी तत्वाकडनं मिळाला. पण मूळ मुद्दा काय आहे? या पृथ्वी तत्वाकडून याला मला एवढं मिळून सुद्धा मी मात्र त्या पृथ्वी तत्वाचा जो म्हणूया तिला देवतेचा मान जो द्यायला पाहिजे तो देवतेचा मान देत नाही. तो देवतेचा मान द्यायला पाहिजे आपल्या म्हणूया या अभ्यासामध्ये, पारमार्थिक अभ्यासामध्ये किंवा वेदांत विचारामध्ये या सर्वांना देवतेचं स्वरूप दिलेलं आहे. पृथ्वीला देवतेचं स्वरूप दिलंय आणि देवतेचं स्वरूप जेव्हा आपण त्यांना देतो त्यावेळी आपण त्यांचा आदर सत्कार करायचा असतो. ही भूमिका आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. या समुद्राला सुद्धा आधार कोण आहे? पृथ्वी तत्वावर समुद्र आहेत, नद्या आहेत, नाले आहेत, डोंगर आहेत, सगळं काही आहे. आणि पुन्हा शेती होते, मला धान्य मिळतं, माझं जीवन चालतं. हे सगळं काय चालतं? हे पृथ्वीच्या आधाराने चालतं. पण ती पृथ्वी माझ्याकडनं काहीही मागत नाही. पण मी मात्र त्या पृथ्वी तत्वाशी नीट वागत नाही. या शब्दाचा अर्थ त्या पृथ्वी तत्वाचा जो विचार आहे तो अत्यंत पद्धतशीरपणे केला पाहिजे. रस्त्यात दगड पडलाय, साधा दगड असतो, तो दगड सहज बाजूला करता येतो की नाही? पण काही वेळा मी इतका तिरस्काराने त्याला लाथाडतो. आता मी लाथाडलं त्या दगडाला म्हणजे कोणाला लाथाडलेलं असतं? त्या पृथ्वी तत्वाला लाथाडलेलं असतं. एवढा विचार जर माझ्या मनात आला तर मग माझं मन त्या दगडाशी अत्यंत क्रूरपणे वागण्याला म्हणूया प्रवृत्त होणार नाही. ते अत्यंत विनयशील पद्धतीने वागलं जाईल आणि हीच पद्धत पुढे मग प्राणीमात्रांशी माझी वागण्याची रीत तयार होईल. अशा पद्धतीने मी मात्र त्या पृथ्वी तत्वाचा सहज आनंदाकडे जाण्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. त्या जीवनाचा आधार पवन, निबिड दाट आणि घन, फुटो शकेना जीवन कोणीकडे. म्हणून ते पाणी जे आहे ते कितीतरी पद्धतीने इकडून तिकडे जात असतं. पण मात्र पृथ्वी तत्व मात्र काय आहे? त्याचं वहन करताना, त्याचं स्लायडिंग करताना सहज करतं. म्हणजे तिथे काही ती अहंकार तयार करत नाही. हे माझ्या सत्तेवर सगळं चाललेलं आहे. म्हणून इथे काय आहे? या पृथ्वीचा अंतःपार जो आहे तो कोणाला जाणायचा असेल तर पृथ्वीच्या अधिष्ठानाचाच विचार करावा लागेल. कारण काय आहे? त्याचा अंतःपार जाणण्याचा प्रयत्न केला तरी तो जाणता येत नाही. पण म्हणूया की त्या पृथ्वी तत्वाची जर का आपण योग्य रीतीने आपण बिहेव झालो, तिच्या बरोबर जर का आपण योग्य रीतीने आपलं वागणं केलं तर माझी स्वरूपाकडे जाण्याची एक व्यवस्था पृथ्वी देवता करू शकते. ही एक भूमिका आपल्याला तयार करता येते. मेरू होवते कडे कापले, असंभाव्य कडोसे पडिले, निविड तरू लागले नानाजींची. म्हणून इथे काय आहे? मेरू पर्वते कडे कापले. खूप कापीव कडे असतात, चकचकीत पाषाण असतात. त्या पृथ्वीवर अनेक प्रकारची जंगलं असतात. त्या जंगलातनं मला वनस्पती मिळतात. ती औषधी वनस्पतींचा उपयोग करून मी माझं शरीर चांगलं ठेवतो. आयुर्वेदामध्ये तो विचार मांडलेला आहे. पुन्हा ते कापीव कडे असतात, त्या कड्यांमधनं पाणी वाहत येतं. त्या पाणी वाहण्यातनं आपल्याला पाणी नावाचं तत्व सहज मिळून जातं. या घनदाट जंगलांमुळे पाऊस पडतो. म्हणजे हे सगळं पृथ्वी तत्व आधार आहे. या प्रत्येकाला पृथ्वी तत्व आधार आहे आणि त्या आधारामुळे ही जी वसुंधरा आहे म्हणूया, तिचं नाव एक वसुंधरा असं सुद्धा आहे. आणि त्या वसुंधरेचा जो एक म्हणूया डौल आहे, त्या वसुंधरेची एक सुंदरता आहे. ती सुंदरता जपण्याचा मी माझ्या बाजूनी तरी खूप मोठा प्रयत्न केला पाहिजे. बहुरत्न हे वसुंधरा, ऐसा पदार्थ कैचा दुसरा, अफाट पडिले सैरा वैरा जिकडे तिकडे. म्हणून पृथ्वीला काय म्हणतात? रत्नगर्भा. आता रत्नगर्भा म्हणतात, तिच्या पोटात अनेक रत्ने आहेत म्हणून तिच्यासारखी दुसरी वस्तू नाही. आता दुसरी वस्तू नाही तर मग काय आहे? त्या पृथ्वी तत्वाविषयी माझं वागणं अत्यंत मनपूर्वक म्हणजे आनंदपूर्वक असलं पाहिजे. ही भूमिका आपल्या पुढे येते. पुढे असं मूळ मुद्दा इथे पुन्हा एकदा मांडतायत. माझा बळी होऊन गेले, पृथ्वीवरी चवताळले, सामर्थ्य निराळे राहिले, हे तो घडे ना. आजपर्यंत म्हणूया की अनेक म्हणूया वालीसारख्या प्रचंड सामर्थ्यशाली पुरुषांनी अचाट कृत्य करून धिंगाणा घातला असला तरी त्यांना पृथ्वीला सोडून राहता आले नाही. कितीतरी कृत्य केली आहेत लोकांनी, वाईट कृत्य केली आहेत, चांगली कृत्य केली आहेत. पण मूळ मुद्दा काय आहे? ते सगळे पृथ्वीलाच धरून आहेत.
पृथ्वीला जिंकण्याची प्रदक्षिणा करण्याची ते म्हणूया इच्छा बाळगतात की आम्ही ही संपूर्ण पृथ्वी जिंकून आणू, अशी भूमिका मांडतात. पण ते रामकृष्ण हरी होतात हा एक त्यातला विचार आहे. असंभाव्य हे जगती, जीव किती एक जाती, नाना अवतार पंगती भूमंडळावर. पण असे हे असंख्य असंभाव्य ह्या कितीतरी असामान्य लोक येतात, सामान्य लोक येतात, पण काही काळ टिकतात आणि कालांतराने ते मरतात. मूळ मुद्दा काय आहे? जीव किती एक जाती, येतात, टिकतात आणि जातात. नाना अवतार परंपरा पंगती भूमंडळावरी. मग हे सगळे अवतार कुठे झाले? ते भूमंडळावरच येतात. अवतार कशासाठी होतात? ते दैत्य महाराज सगळे आपल्यावर अवकृपा करतात. मग त्यांचा बंदोबस्त कोणी लावायचा? त्यांचा बंदोबस्त अवतार कार्याने लावायचा. मग अवतार कुठे येतात? पृथ्वी तलावर येतात आणि ते त्यांचं कार्य करतात. म्हणून इथे काय आहे? या सगळ्या अवतारांना सुद्धा आधार पृथ्वी तत्वच आहे, ही भूमिका आपल्या पुढे मांडते. सध्या रोकडे प्रमाण काही करावा न लगे अनुमान, नाना प्रकारीचे जीवन पृथ्वीचे नि आधारे. म्हणून इथे काय आहे? हे सगळं जीवन जे आहे माणसाचं, हे पृथ्वीच्या आधारानेच जगलं जातं. त्यासाठी अनुमान वेगळेपणाने करायची गरज नाही. आजही ते सर्वांना दिसतंय, उद्याही ते दिसेल. जोपर्यंत हे 5 महाभूतांचं इथे वास्तव्य आहे तोपर्यंत पृथ्वीचं महत्व कुठेही कमी होणार नाही. शहरामध्ये तर खूप मोठं आहे पृथ्वी तत्व. 500 स्क्वेअर फुटाचं पृथ्वी तत्व 1 कोटी रुपये. म्हणजे लक्षात घ्या, हे पृथ्वी तत्व ते सुद्धा हवेतलं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की अशा पद्धतीने एवढी महती या पृथ्वी तत्वाची आहे, तर त्या पृथ्वीचं स्तवन केलेलं आहे. पण क्षमाशीलता हा जो तिचा गुणधर्म आहे तो मात्र आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. अशी एक विचारधारा आपल्याला करावी लागेल. कित्येक भूमी माझी म्हणती, शेवटी आपणची मरून जाती. कित्येक काळ होता जगती जैसी तैसी. मग कित्येक जण म्हणतात, राजे जिंकतात आणि म्हणतात हे माझं आहे, माझं आहे, आणि मग शेवटी आपणही मरून जातो. मी आणि माझे. आता जोपर्यंत आहे तोपर्यंत काय आहे? अहंकाराचा विषय आहे. पण पृथ्वी तत्व मात्र काय आहे? हे सगळे हक्कासाठी, जमिनीच्या हक्कासाठी लढणारे लोक हे मरून जातात अहंकाराच्या निमित्ताने, आणि मात्र पृथ्वी त्यांना कायम आधार देत राहते आणि ते गेल्यानंतरही पुन्हा पुनर्जन्मात त्यांना आधार देत असते. तिचा म्हणूया काळ जो आहे तो खूप मोठा आहे, अनंत काळ आहे. आणि अशी अनंत काळ राहून सुद्धा तिच्यावर कित्येक अत्याचार होऊन सुद्धा ती मात्र कोणावरच रागवत नाही. अधिक क्षमाशील असलेले पृथ्वी तत्व मला क्षमा करायला शिकवते, म्हणजे मी क्षमाशील असलं पाहिजे, अशी भूमिका सहज मांडते. आणि आजच्या अभ्यासातली शेवटची ओवी अशी आहे, ऐसा पृथ्वीचा महिमा, दुसरी काय द्यावी उपमा, ब्रह्मादिकापासून आम्हा आश्रयाची आहे. म्हणून ह्या पृथ्वीचा महिमा मी काय म्हणून वर्णन करू, असं श्री समर्थ महाराज म्हणतात. आणि पुढे म्हणतात, दुसरी काय उपमा द्यावी या पृथ्वी तत्वाला. पृथ्वी म्हणूया काय आहे की तिच्या क्षमाशीलतेच्या विचारांमध्ये ती अनुपमेय आहे. ब्रह्म अनुपमेय आहे असं म्हटलं जातं, कारण ते एकमेव अद्वितीयाची भूमिका आहे. मग पृथ्वी तत्व काय नाही काय? तिच्यासारखं क्षमाशील तत्व हे सहज आहे. अशा पद्धतीने ती पृथ्वी तत्व काय करतं? ब्रह्मादिकापासून आम्हा आश्रयोची आहे. म्हणजे ब्रह्मदेवापासून ते आम्ही सगळे जे आहोत सामान्य माणसं, तर आमच्या सामान्य माणसांपण सगळ्यांना ती आधार आहे. आणि ती जर आधार असेल तर तिचा सन्मान केला गेला पाहिजे, असं श्री समर्थ सहज म्हणतात. आणि तिच्या सन्मानार्थ मी जीवन जगलो तर ती माझ्यावर पुन्हा त्या उपकार करते, माझी अंतःकरण वृत्ती शांत करते, क्षमाशीलतेचा गुणधर्म समजावून सांगून, आणि मग माझ्या परमार्थापर्यंत मला ती पूर्णतेपर्यंत घेऊन जाते. असा या 3 समासांचा सारांश आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. तर इथे 3ही समास सांगून पूर्ण झाले, तर आपण इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः.